नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील आंधळी या ठिकाणी आलेलो आहोत. आंधळी गावची यात्रा केव्हा आहे, कोणत्या देवाची आहे, कोणकोणते कार्यक्रम आहेत, अशी विविध माहिती आज आपण आंधळी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्याकडून घेणार आहोत. आपल्याला दृश्य दिसत आहे ते दृश्य आहे महालक्ष्मी रथात बसवलेले आहे आणि एकच महालक्ष्मी आहे. आपण या संदर्भातही प्रश्न विचारलेला आहे आणि इथे आपल्याला महालक्ष्मीचं दर्शन आहे. रथाच्या शेजारी ही महालक्ष्मी आहे. या संदर्भात बोललेलो आहोत. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. माझं नाव श्री दादासाहेब जगन्नाथ काळे, सरपंच आंधळी. बर, आता सरपंच साहेब एक सांगा, आपल्या गावची यात्रा केव्हा आहे म्हणजे आणि किती दिवसाची आहे? यात्रा प्रत्येक दिपावळीमध्ये फार मोठ्या उत्साहात पाडव्याला साजरी होती. पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आजचा दिवस, जो दिवस आपण आला तो आजचा दिवस, सकाळीपासून 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी अभिषेक होतो. अभिषेक झाल्यानंतर तिथून पुढं हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू राहतो. दिवसभर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू राहतो आणि उद्याचा महत्वपूर्ण दिवस म्हणजे आंधळीच्या इतिहासामध्ये महालक्ष्मीच्या जे आमचं ग्रामदैवत आहे, या दैवताची यात्रा प्रत्येक पाडव्याला भरली जाते. आणि या रथाचा वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकमेव दैवत असं सापडेल की 12 महिने रथावरती मूर्ती राहते. की बाकी आपण कुठल्या रथाच्या ठिकाणी बघितलं तर त्या दिवसापुरती रथावरती मूर्ती बसवली जाते, पण आंधळीच्या रथावरची मूर्ती हे ऐतिहासिक असा विषय आहे की 12 महिने रथावरती राहते. आणि पूर्ण गावामध्ये प्रदर्शना त्याची होते की उद्या सकाळी 7:30 बरोबर रथ बाहेर काढला जातो. बाहेर सगळ्यांना दर्शन 2 वाजेपर्यंत या ठिकाणी घेतलं जातं आणि या ठिकाणाहून 2 वाजता रथाचं प्रस्थापित केला जातो ग्रामप्रदर्शनासाठी. आणि इथून आमचा ज्या पद्धतीने रूट आहे ती पूर्ण गावाला प्रदर्शना घालत आणि नदीमध्ये जातो. नदीच्या पात्रातून माणगंगेचं पात्र जे आहे त्या पात्रातून किती पाणी असलं म्हणजे पुराचं पाणी जरी असलं, 3 फूट 4 फूट पाणी जरी असलं तरी या गावचे ग्रामस्थ असतील किंवा श्री महालक्ष्मीवरती ज्या ज्या लोकांची श्रद्धा, फक्त गावापुरता हे दैवत हे नाही तर महाराष्ट्रातली बऱ्याचशा गावातून या दैवतासाठी लोक रथासाठी उपस्थित राहतात. आणि ट्रॅक्टरने किंवा कशाने रथ ओढला जात नाही, पूर्णपणे माणसाने रथ ओढला जातो. आणि हा रथ आम्ही 2015 साली बांधला, पण ह्याच्या अगोदरचा जे रथ होता किमान 250 वर्षापूर्वीचा रथ होता. तो रथ थोडासा खराब झाल्यानंतर 2015ला आम्ही ग्रामस्थांनी या यात्रा कमिटीने सगळ्या निर्णय घेतला की आता रथ फार जुना झालेला तर आपण नवीन रथ बनवू. आणि त्या पद्धतीने हा रथ आमचे मासुर्णीचे सुतार बंधू त्यांच्याकडून आम्ही बनवून घेतलेला आहे. आणि या दैवताची ख्याती अशी की पूर्ण श्रावण आषाढ 2 महिने एवढे फुल असतात या ठिकाणी की गावातील लोक असतील, पण गावातल्या लोकांबरोबर बाहेरची लोक खूप या ठिकाणी येत असतात. आणि एवढं जागृत देवस्थान आहे, या मनोभावी श्रद्धा असणारं हे देवस्थान आहे. आंधळीचं दुसरं या देवस्थानाबद्दल आपलं वैशिष्ट्य सांगेल की महाराष्ट्रामध्ये ज्या जुन्या रूढी परंपरा सगळ्या आता बंद पडत चालल्या, पण आमच्या सर्व ग्रामस्थ असतील, आमची यात्रा कमिटी असेल, या सर्वांनी एक आजही त्यांची पूर्ण जी पहिल्यापासून पद्धत चालू आहे, आमची दसऱ्याला ग्रामदैवताच्या यात्रेची नियोजनाची बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये ठरलं जातं की बाबा आपण वर्गणीला कधी बसून खेळायचं. तर वर्गणी या ठिकाणी एका ठिकाणी जमा केली जात नाही, प्रत्येकाच्या घरी जाऊन. हे साधारण आंधळी परिसर असा आहे की 20 किलोमीटर परिघ आहे. 20 किलोमीटर परिघामध्ये यात्रा कमिटीतील सर्व सदस्य असतील, गावातील काही ग्रामस्थ असतील, त्या वर्गणीमध्ये सातत्याने सहभाग घेऊन प्रत्येक घरोघरी जाऊन साधारण 1200 घरांचा उमरा या गावाला, त्या 1200 घराच्या उमऱ्यामध्ये जाऊन सगळ्यांची लोकवर्गणी जमा केली जाते. हा इतिहासात नोंद घेण्यासारखा विषय आहे, कारण कुठलाही इथं छोटा मोठा कोण नाही, सगळे आईची पूजा करायची म्हणून आईच्या श्रद्धेपोटी सगळे या ठिकाणी प्रत्येक जण कुठल्या धर्मातला पंथातला हा बिलकुल विषय नसतो. यात्रेमध्ये कुठलं पक्ष पार्टी तर बिलकुल विषय नाही, सर्व एकत्र येऊन ही यात्रेचा उत्सव साजरा केला जातो. आणि गेले आम्ही 15 तारखेपासून लोकवर्गणीसाठी पूर्ण गावामध्ये, कारण आम्हाला 5 दिवस पूर्ण गाव संपूर्ण फिरायला लागतं. आणि आमचे या गावचे जे नामदास कंपनी, माने कंपनी हे वाजवायचं काम करतात, त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जाऊन दुपारचेच काम केलं जातं. आमचे शेंडे इथले पुजारी आहेत
ते पुजारी सोबत घेऊन येतात. माणसांच्या घरामध्ये गेल्यानंतर पुजाऱ्यांचं ताट असतं, जे आईच्या पुढचं ताट असतं, ते घेऊन गेल्यानंतर त्या माऊली असेल आमच्या घरातली, त्या घरातला कर्ता पुरुष असेल, त्यांची एक भावना असते की पुजारीचं ताट घरात माझ्या आलंय तर माझी आई आमच्या घरात आली, जितकी लोक भावनिक होतात त्यामध्ये. आणि अशा अनुषंगानं गेले कित्येक वर्ष, म्हणजे आमच्या अगोदरच्या 2 पिढ्या काम करत होत्या, त्यांनाही माहित नाही की यात्रा कधीपासून भरते. पारंपरिक विषय आलेले आहेत. फक्त आम्ही काय थोडंसं यात्रेमध्ये वाढ करत गेलो की जे 1 दिवसात विषय संपत होता रथा दिवशी, हळदी कुंकूचा कार्यक्रम 1 दिवस येतो, रथाचा दिवस एक येतो, आणि 3रा दिवस येतो तो बकरी कापण्याचा कार्यक्रम असतो. आणि त्याच दिवशी कुस्त्यांचा भव्य अशा कुस्त्या असतात. तर यावर्षी तर आम्ही रवी चव्हाण महाराष्ट्रातला पैलवान आहे, आणि त्याच्यासोबत ब्राझीलचा पैलवान आहे यावर्षी. आणि एवढं मोठं मैदान ह्यावेळेस घेतलेलं आहे की आम्ही कुणाला, आणि लोकवर्गणी कुठल्याही माणसासाठी केली जात नाही. ह्यात बारीक मोठा कोण नाही. आता हे आमचं महादेव गोरे आहेत, तर त्यांना त्यांच्या तिथे गेल्यानंतर दादा तुम्ही तुमची पावती किती फाडायची, मग त्यांनी जी सांगितलं जातं तेवढाच आकडा फाडला जातो. कारण हे जे देण्याच्या उत्स्फूर्तपणे जी लोक देणगी देतात, त्याच्यातून हे सर्व कार्यक्रम, कुस्तीचा कार्यक्रम असेल, करमणुकीचे कार्यक्रम असतील, हे सगळं रथावरती लोकांची भावना असते की रथावरती उद्या आता प्रचंड देणगीदार बांधत असतात रथावरती. पण रथावरच्या पैशाला 1ही रुपया हात न घालता ज्या लोकांच्या लोकवर्गणीतून जे पैसे जमा होतात, त्यातून करमणुकीचे कार्यक्रम असतील, आमच्या कुस्त्या असतील, या सर्व कार्यक्रम त्या अनुषंगाने तिथून पार पडत असतो. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तो रथ फक्त वर्षातून एकदा निघतो. बरोबर आहे. पण आमचा रथ वर्षातून 2दा निघतो. काय म्हणजे ऐक्यू काय माहितीये की बाबा काय त्याचा इतिहास तुम्हाला. तर अष्टमीला जे सिद्धनाथाची यात्रा प्रत्येक गावोगावी एप्रिल मे मध्ये होत असतात, तर श्री महालक्ष्मी हे म्हणजे कोल्हापूरचं आईचं रूप असं सगळ्यांची भावना आहे. आणि त्या अनुषंगानं अष्टमीच्या वेळेस रथ निघतो. अष्टमीचा रथ गेल्यानंतर संध्याकाळी आमचं सिद्धनाथाचं जे मंदिर आहे, सिद्धनाथाच्या मंदिराचे रथ मुक्कामी असतो. तिथून गेल्यानंतर रथ सिद्धनाथाच्या मंदिरी मुक्कामी असतो, आणि तिथून सकाळी बरोबर 5:30ला रथ निघतो, आणि 7:30ला मंदिरामध्ये येतो. म्हणजे हा इतिहासात म्हणजे नोंद घेण्यासारखा विषय आहे. कारण आणि ह्या पारंपरिक गोष्टी आमच्या सर्व लहान थोर मंडळींनी जपलेल्या आहेत, आणि आमची पिढी जपण्याचं काम करत आहे. आता तुम्ही पहिला आता युवक आमचा 10वीत आहे, तर तो सुद्धा ह्यात मी काहीतरी आईसाठी माझ्या केलं पाहिजे अशी मुलं दिसते सगळे. ते प्रत्येक जण ज्याच्या पद्धतीने जेवढी ज्याला काय आपला करता येईल ते यामध्ये काम करण्याचं काम करत असतो. ज्याला वर्गणी जमेल, ज्याला ज्याला जे जमेल, वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जे करणं शक्य आहे त्या पद्धतीने तो करत असतो. आता सरपंच साहेब, अजून एक प्रश्न आहे. खरं तर आपली ही मूर्ती बघितली तर एकच आहे, आणि तिथंही एकच आहे, तर काय म्हणजे तसा इतिहास आहे की बाबा एकच मूर्ती. कारण महालक्ष्मी म्हटलं का बऱ्याच वेळेला वाघावर बसलेल्या 2 मूर्ती दिसतात, आणि महालक्ष्मी म्हटलं का हे 2 रूप आपल्याला बघायला मिळतात. पण ह्या मंदिरात एकच आहे, म्हणजे काय म्हणजे माहिती आहे त्या संदर्भात? एकच मूर्तीचा असा विषय आहे की ही तक्यावरची मूर्ती, असं तक्यावरची मूर्ती, आणि त्याचंच रूप ही रथामध्ये आहे. आणि रथावरची जी मूर्ती होती पहिली अशी लाकडामध्ये बनवली होती त्या काळातली. आणि आमच्या काय मुंबईकर मंडळींनी त्यांच्या तिथल्या फंडातून जी पंचधातूची आता जी मूर्ती तुम्हाला दिसते ती पंचधातूची मूर्ती आहे. आणि ती मूर्ती आणल्यानंतर सुद्धा असं की गावामध्ये वाजत गाजत या ठिकाणी ती मूर्ती आणली, आणि तिची प्रतिष्ठापना या ठिकाणी केली आहे. आता एक सांगा सरपंच, बऱ्याच गोष्टी आपल्याला तुमच्या म्हणजे माहितीतून मिळालेल्या आहेत. देवीचा इतिहास सांगितला, एक मूर्ती, म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे मिळाल्या. अजून काही आपल्या आंधळी गावचं वैशिष्ट्य काय आहे का? म्हणजे म्हणजे सातत्याने आंधळी नाव घेतलं का एक वैशिष्ट्य पुढे येतं. सरपंच म्हणून तुम्ही काम करताय. मान तालुक्यामध्ये आंधळीला एक इतिहास वेगळा फार आहे. अगदी पश्चिम भागामध्ये आंधळी गाव येतं. मानगंगेच्या काठावरती हे गाव वसलेलं आहे. परंतु इतिहासात पहिल्यापासून म्हणजे 10-20 वर्षानंतर या गावामध्ये काहीतरी इतिहास घेतला, म्हणजे राजकारणाच्या माध्यमापासून, कशाच्या माध्यमापासून, आणि त्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट या गावाचं वैशिष्ट्य आहे की असं घेण्यासारखं आहे. कारण आमचं आता आम्ही ट्रस्ट एक स्थापन केलंय, सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि महालक्ष्मी. तर सिद्धेश्वर महादेव मंदिर हे पुरातन शिवकालीन मंदिर, 500 वर्षापूर्वीच ते मंदिर आहे. जे आमच्या पिढ्या होऊन गेल्या त्या कुठल्याही पिढीला माहित नाही की हे मंदिर कधी बांधलंय.
तर आम्ही गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्या मंदिराचं आम्ही परत नव्याने डागडुजी करून एकदम व्यवस्थित मंदिर केलंय. त्याला शिखराला कळस नव्हता, तो शिखराला कळस बसवलेला आहे. आमच्या मारुती मंदिराला कळस बसवला आणि ज्या गावातल्या आमच्या भगिनी नांदायला गेले त्या सर्व भगिनींना या ठिकाणी ज्या कळसारोहणाचा जे कार्यक्रम केला त्यांना या ठिकाणून गावांनी सगळ्या गावाच्या लोकवर्गणीतून सगळ्यांनी साडी चोळी करून त्या महिला भगिनींना आमच्या पाठवली, सन्मान केला आमच्या महिला भगिनींचा. आणि त्याही हौशेने सगळ्या या ठिकाणी आल्या. त्यांनी जसं की एखाद्या भावाचं वास्तुशांती असल्यानंतर ज्या पद्धतीने महिला येतात त्या पद्धतीने त्या उत्स्फूर्तपणे त्या महिला या ठिकाणी आल्या आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी तो कार्यक्रम साजरा केला आणि त्याच्यानंतर गेल्या. दुसरं वैशिष्ट्य या गावाचं असं की महादेव मंदिर एक उत्तरेला आहे आणि दक्षिणेला आहे. सिद्धेश्वर मंदिर हे उत्तरेला आहे आणि फुलेश्वर मंदिर हे दक्षिणेला आहे. म्हणजे असं बरोबर फुलेश्वर मंदिर हे नदीच्या पात्रामध्ये आहे. बरोबर. आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तेही पौराणिक मंदिर आहे, म्हणजे की कधी बांधलेलं आहे ब्रिटिश काळापेक्षा म्हणजे 500-700 वर्षापूर्वीचं कधी मंदिर आहे ते सांगू शकत नाही, कारण पूर्ण असं दगडामध्ये बांधलेलं आहे, चुन्यामध्ये बांधलेलं आहे, त्याला कुठे सिमेंट लावलेलं आहे. जेवढं कोरीव आखीव दोन्ही महादेव मंदिर आमचे खूप अशी जुने आहेत आणि इतिहास सांगून जातात किंवा ही मंदिर किती वर्षापूर्वी असतील. आपण पाहिलं तर आजही त्या मंदिरात असं पाहत बसावं असं वाटतं. त्यानंतर आपण पाहतो नवीन काम केलं तर 5-25 वर्षात ते पडते, बरोबर आहे. परंतु ही 500-500 वर्षापूर्वीची मंदिर आजही त्याला कुठं दगड बाजूला सरला नाही. मी विशेष म्हणजे आपलं डोंगर एक इथं प्रसिद्ध आहे. आता कुठलं आहे ते जरा दोराड्याचं मंदिर असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात ते भवानी मातेचं मंदिर आहे. ते वन विभागाचं मंदिर आहे. पण त्याही मंदिराचा इतिहास असा आहे की श्रावण आणि आषाढ महिन्यामध्ये अंधेरीतली सर्व भक्त मंडळी जातेच वरती. धपाटे उसळ असे घेऊन जाणार, मटकीचे असेल, चवळीचे असेल आणि कुटुंबासोबत डोंगरावरती जाऊन त्या मंदिरात पुढे जाऊन तिथं स्नेहभोजन घेतात आणि उत्स्फूर्तपणे एवढा वरती जर जे मंदिर आहे तरी सुद्धा लोकांची भावना राहते की या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि या ठिकाणी आपण हे केलं पाहिजे. श्रावण मध्ये तुम्ही किंवा आषाढ महिन्यामध्ये जर आला तर बाहेर गावच्या आलेल्या लोकांची सुद्धा लाईन दिसते तुम्हाला. दुसरा विषय असा की याच तालुक्याचे आमदार आणि आताचे आपले नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचं या मंदिराकडे किंवा या गावाकडे, कारण त्यांचंच गाव आहे, सातत्याने लक्ष असतं आणि या मंदिरासाठी त्यांनी आता क वर्गाचा दर्जा मिळाला आहे. आता आम्ही ब वर्गासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यांनी या मंदिराच्या पुनर्जीवनासाठी किंवा पुनर्विकासासाठी 5 कोटी रुपये मंत्री मोदयांनी जाहीर केलेले आहेत. कारण हे मंदिर एक साधारण 40 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. 40 वर्ष होत आली या मंदिराला बांधून. तर आता भाऊंच्या संकल्पनेतून मंदिराचा विकास वेगळ्या पद्धतीने करायचा, मंदिर वेगळ्या पद्धतीने बांधायचं. खर तर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा आहे आणि आज आपल्याला गावचा कारभार जे सांभाळतायत सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडतायत. खरं तर ते विकास सोसायटीचे चेअरमन आहेत, म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि एक यात्रेच्या निमित्तानं देवीची माहिती आपल्याला दिलेली आहे, इतिहास सांगितलेला आहे, कार्यक्रम सांगितलेला आहे. हे सगळं करत असताना सातत्याने ते सांगत होतं की आंधळीचं वेगळंपण काय आहे आणि सर्व वेगळंपण त्यांनी सांगितलेलं आहे. सरपंच साहेबांना आणि यात्रा कमिटीला आणि आंधळीकरांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहेत. आणि जे आपल्या आंधळी यात्रेस येणार आहेत महालक्ष्मी यात्रेला सर्व भाविकांचे आंधळी ग्रामस्थ, यात्रा कमिटी आणि मानदेश भूषण परिवारातर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत.